आपण बघूया की लोकसभेत मी उद्धव ठाकरे त्यांच्या नेत्यांनी अरविंद सावंत पासून सगळ्यांनी ज्या पद्धतीने मुस्लिम समाजाचा संमेलन बुरखा घालून महिला हजारोचा संकेत आणि त्यात उद्धव ठाकरे सेना भाषण काय करते, हम मस्जिद की FSI बढ़ा देंगे। त्यानंतर तुम्ही बघा रीतसर वक्फ बोर्डाचे जमीन गिळंकृत करून त्याच्यात समाजाला भडकवण्याचा प्रयत्न, या गणेश विसर्जन मध्ये ठरवून दंगली आणायचा प्रयत्न घडवण्याचा, हे आज धारावीचं उदाहरण आपल्या समोर आहे। मस्जिद अनधिकृत आहे, आणखीन वाढवायचा प्रयत्न केला, हे तर लेन जिहाद आहे। तर वर्षा गायकवाड गप्प बसल्यात आणि मागे राहून दगडफेक केली जाते। तर लोकसभा कशी जिंकली, तर लोकसभा वोट जिहादच्या नावाने आता तसंच वातावरण बिघडवून वोट जिहाद करून मुस्लिमांचं मतदान 100% या व्हावं आणि ते 100% मतदान हे उद्धव ठाकरे आणि महाआघाडीला मिळावं। तर तुम्ही निवडणुका लढा आणि जिंका, पण अशा प्रकाराने लेन जिहाद, वोट जिहाद, लव जिहाद मान्य नाही। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।